आज माझ्याबरोबर असं काही झालं ज्याच्यामध्ये मी मार खाता खाता वाचली. जीवदानी मातेचं दर्शन घेत मी माझा ट्रेनचा प्रवास सुरू केलाच होता. ती ट्रेन होती चर्चगेटची, जी मी 3 नंबर प्लॅटफॉर्मवरून विरारला पकडलेली आणि ट्रेन मग हळूहळू चालू लागली. तेवढ्यात मला एका भाभीने विचारलं, की "ही ट्रेन नालासोपाऱ्याला थांबते ना?" मी तिला म्हटलं, "हो, स्लो किंवा फास्ट कोणतीही ट्रेन असो ती नालासोपाऱ्याला थांबतेच." पण ही ट्रेन थांबलीच नाही. ही डायरेक्ट वसईला निघाली. ही सुपरफास्ट ट्रेन होती. 2 नंतर 3 नंबर आणि 4 नंबर प्लॅटफॉर्मवर काही होतं. सुपरफास्ट ट्रेन लागतात. तुम्ही पण लक्ष ठेवा जर नालासोपाऱ्याला उतरायचं असेल तर. आणि मला तर कधीच विचारू नका. मला नाही माहिती. भाभी तर वसईला उतरली. वाईट वेळ गेला. त्यानंतर होता चांगला अनुभव सांगायचा. वेल तुम्ही कधी लेडीज डबा बघितला आहे का? तर त्याच्यामध्ये ना अशा शॉपिंगच्या बऱ्याच वस्तू भेटतात. भांडी घासायच्या काथ्यापासून ते डोक्याला लावणाऱ्या क्लिपपर्यंत सर्व वस्तू तुम्ही येथे खरेदी करू शकता. शॉपिंग सेंटरच चालू होतं लेडीज डब्यामध्ये. तुम्ही कधी दादरवरून विरारला जात असाल ना, तेव्हा तेथे मच्छीवालीसुद्धा असते, जी मच्छी विकत असते ट्रेनमध्ये. मग मी दादरला पोचले आणि आता वेळ होती चांगल्या अनुभवाची. तर मी तिथे मस्त समोसा खात माझ्या ट्रेनची वाट बघत होते. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या हक्काच्या कोकणकर आजी व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती मी पहिल्यांदा टी व्हीवरच्या यूट्यूबरला स्वतःसमोर म्हणजे प्रत्यक्षात बघितलं. असा माझा पहिला अनुभव होता. मी खूप जणांना त्यांच्या व्हिडिओमध्ये बघितलं जे ज्यांना भेटतात, हाय करतात. म्हटलं आपण पण कधी असं यूट्यूबरला भेटलो की त्याला हाय करायचं आणि भेटायचं, पण नाही होत. समोर जेव्हा ते उभे असतात तेव्हा असं वाटतं की नको, नको जायला. खरंच जे लोकं भेटतात ते खूपच जास्त हिंमतवाले असतात. किती वेळ समोर लागलेली एसी ट्रेन निघाली आणि सी-एस-टीला आली. सी-एस-टीच्या ट्रेनमध्ये बसले आणि हे याचे चकणेदार आयटमसुद्धा तुम्हाला तिथे खायला भेटतात. मुली खूप आवडीने खात-खात प्रवास करत असतात. त्यांचं तोंड त्याच्याने बंद राहतं आणि जरा ट्रेनमध्ये शांतता होते. मग स्वयंचलित जिने चढून मी बाहेर पडले. मग घरी जाताना मी एक अमूलचं कॉर्नेटो घेतलं चॉकलेटचं. तुम्हाला जर तोंड येत असेल आणि पटकन खोकला येत असेल आईस्क्रीम खाल्ल्यावर, तर तुम्ही नेहमी ना अमूलचं आईस्क्रीम खावा. त्याच्याने ना अजिबात खोकला किंवा तोंड नाही येत, कारण की ते पूर्णपणे मिल्कपासून बनलेलं असतं. त्याच्यावर प्रिझर्वेटिव्ह स्वीट लिहिलेलं नसतं. अमूलचं प्रमोशन करून झाल्यानंतर मी तुम्हाला आता तेजपत्त्यापासून तुम्ही बीडी कशी बनवू शकता ते दाखवते. मी हा व्हिडिओ खूप बघितलेला म्हणून मला हे ट्राय करायचं होतं. मला वाटलेलं याची चव आणि स्मेल ही तेजपत्त्यासारखी असेल, पण हे अजिबात तसं नव्हतं. जर तुमचा कोण बीडी पिणारा बॉयफ्रेंड असेल तर तुम्ही त्याला हे नक्की गिफ्ट करू शकता. तो खूप खुश होईल. आणि हे पिल्यानंतर मी जर जिवंत असेल तर भेटेन तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.